मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावरती येऊन ठेपली आहे. या मालिकेमध्ये जीवानंदिनी आणि काव्यार्थ यांच्या लग्नानंतर लगेचच प्रेग्नन्सीचा ट्रॅक सुरू झाला आहे. या ट्रॅकमध्ये दोन्ही बहिणींच्या आयुष्यात एकाच वेळी सुखदुःखाची भरती आलेली आपल्याला दिसून येत आहे. नंदिनी समोर एक सत्य येतं. ते सत्य हे असतं की तिचं आई होणं कठीण आहे आणि याच वेळी पार्थला एक गोड बातमी समजते की काव्य आई होणार आहे. त्यामुळे तो खूप खुश होतो आणि घरच्या सगळ्यांसमोर ही गोड बातमी सगळ्यांना सांगतो. पण नंदिनी आणि जीवाच्या मनामध्ये मात्र त्यांच्यासमोर उभे असलेल्या मोठ्या दुःखामुळे हुरहुर लागलेली असते. पण मालिकेत हा ट्रॅक सुरू झाल्यापासून सोशल मीडियावरती एकच चर्चा रंगली आहे. काही लोक असं म्हणताना दिसून येत आहेत की आता प्रत्येक मालिकेच्या स्टोरीमध्ये असं असतं की एकीने तिचं बाळ दुसरीला दिलं. त्यामुळे याही मालिकेत आता हेच दाखवतील की काव्याने मोठा त्याग करून तिचं बाळ नंदिनीला दिलं. त्यामुळे असं अजिबात या मालिकेत दाखवू नका, ते आम्हाला अजिबात आवडणार नाही. तर काही लोक असं म्हणताना दिसून येत आहेत की काव्याचा काही कारणांमुळे मृत्यू होईल आणि तिच्या बाळाचे सांभाळ नंदिनी करेल आणि गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार रम्या ही पार्थशी लग्न करेल आणि या मालिकेचा शेवट होईल. तर तुम्हाला या मालिकेत जर असं दाखवलं तर ते बघायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.